मी तुमचा मित्र सुभाष कांबळे, चांदपूर। हॅलो दोस्तो, माझे नाव विनोद सहारे, महालगाव। आम्ही तुमसर तालुक्याचे असून आम्ही ताईच्या गावाकडे जळगाव जिल्हा आणि पाचोरा तालुक्यातील बामणुल राणीचे यांच्या ताईच्या शेतामध्ये आम्ही बागेमध्ये गेलेलो आहोत। आणि येथे शेती केळीची आहे आणि येथे भरपूर केळी आहेत आणि पडलेले पण आहेत, पण कसे ते तुम्हाला दाखवण्यात येईल। 2 रुपये किलो आहे केळी, कोणी घ्यायला नकार देतात आणि हे माल विकत नाही, नुकसान झाले। हे आपलं भारत देश कृषी प्रधान आहे की काय आहे? आज 1 जुलै 2026 आज महाराष्ट्र कृषी दिवस आहे आणि शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे की त्यांना फाशी लावायची वेळ आलेली आहे। तरी सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना नुकसानीच्या भरपाई मिळालेली पाहिजे। केळी बघा, हे केळी 2 रुपये आणि 5 रुपये किलो घ्यायला योग्य वेळ आलेली आहे। हे शेतीचे मालक आहेत, तर त्यांनी या केळीच्या पिकाबद्दल तुम्ही काय सांगाल? मी राणीचे बांबरूळ येथून बोलत आहो, कमलाकर बडगुजर। हे पहा, हे व्यापारी 2 रुपये किलो सुद्धा आमचा माल काटत नाही, आम्ही कापून फेकून देऊन राहिलो तरी हे 5 रुपये किलो ते पपई पडले शेतात। 8-10 महिने केडे पिकवायला लागतात आणि त्याला 5 रुपये किलो 2 रुपये किलो कोणी कापत नाही माल। शेतकऱ्याचे हाल पहा, ही पपई पहा, इकडं पपई पहा, 2 रुपये किलो 3 रुपये किलो 50 रुपये कॅरेटने सुद्धा कोणी घेत नाही। पहिले निसर्गाने साथ नाही दिली, पाऊस लेट झाला, शेतकऱ्याने इकडून तिकडून पाणी विकत घेऊन टँकरने पाणी टाकलं शेतीत विहिरीमध्ये आणि शेतीमालाला भाव नाही। तुम्ही म्हणता शेती कृषी प्रधान देश आहे भारत, हे काय बोलायचं याच्यावर सांगा, तुम्ही सांगा। शेतकऱ्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। हे केळीला कोणी कापत नाही, हे पहा किती माल तयार झालेला आहे। 2 रुपये किलो कोणी कापून नाही राहिलं माल, तुम्ही बघू शकता किती माल तयार झालेला आहे। हे आम्ही कापून फेकून घेऊन राहिलो माल डायरेक्ट, तरी कोणी कापून घेऊन जात नाही। आम्ही सांगतो 2 रुपये किलो 1 रुपये किलो कापून घेऊन जा, आमचं शेत रिकामी करा, खाली करा, पण नाही कापून घेऊन जात आहे कोणी। तुम्ही सरकारला एकच म्हणणं आहे आमचं की फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्यावा, बस दुसरं काहीच नाही। धन्यवाद।